3 जून 2026 रोजी आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील वालकोळीवाडी परिसरात अश्विनी तानाजी वालकोळी वय 28 वर्ष तसेच तिची 2 लहान मुले अक्षदा वय 5 वर्ष आणि कार्तिक वय 3 वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती। मात्र तपासादरम्यान मृत महिलेची आई मंगल देवाराम भांगे यांनी घोडेगाव पोलिसांकडे गंभीर आरोप करत फिर्याद दिली। फिर्यादीनुसार अश्विनी हिला तिचा पती तानाजी शंकर वालकोळी, सासू सीताबाई वालकोळी, दीर शिवाजी शंकर वालकोळी आणि जाऊ सुनीता शिवाजी वालकोळी हे वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते। तसेच किरकोळ कारणांवरून मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सततच्या छळाला कंटाळून अश्विनी हिने आपल्या दोन्ही मुलांसह गोहे बुद्रुक येथील गावाच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेचा पती तानाजी वालकोळी आणि दीर शिवाजी वालकोळी यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे। सासू आणि जाऊ यांच्या अटकेसंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संवेदनशील प्रकरणाचा अधिक तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नमस्कार। 3 जूनला अश्विनी तानाजी वालकोळी गोहे बुद्रुक या ठिकाणी ती महिला जी होती तिने आपल्या 2 मुलांसह विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली। तर यामध्ये आपल्याकडं काय दाखल झाले, या ठिकाणी 1-2 जण अटक झाल्याचं समजते वगैरे, तर नक्की काय? आता याच्यामध्ये असं आहे की घटना आहे ते 3/6/2026 रोजीची घटना। आपल्याला ज्या स्थानिक पातळीवर माहिती मिळाली त्यावेळी आमची टीम सगळी तिथं घटनास्थळी गेली। सर्व मृतदेह बाहेर काढले आणि रुग्णालयामध्ये आणले। त्यावेळी मयत महिला जी आहे तर तिचे दीर यांनी याबाबत पोलीस स्टेशनला खबर दिली आणि त्या खबरीप्रमाणे आमच्याकडे अकस्मात मयत रजिस्टर नंबर 32/2026 BNSS 194 प्रमाणे दाखल करण्यात आलेले होते। आता ते दाखल झाल्यानंतर आम्ही सर्व बाजूने तपास सुरू केलेला होता की घटना का घडली, कशी घडली असावी किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे। त्याचबरोबर मयत हिच्या माहेरच्या पण लोकांना आपण बोलवून त्यांच्याकडे पण तपास केला आणि या सर्व तपासामध्ये मयत महिला आहे तिची आई मंगल देवराम भांगे राहणार गंगाळदरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी त्याबाबत त्यांच्या मयतीच्या ज्या कौटुंबिक पार्श्वभूमी आणि ज्या काही घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने आमच्याकडे फिर्यादी जबाब नोंदवला। त्यामध्ये मयत महिलेला तिच्या सासरच्या लोकांकडून जो काही त्रास होत होता, मारहाण, शिवीगाळी किंवा दमदाटी करून वगैरे कौटुंबिक थोडक्यात जो त्रास होता आणि या त्रासाला कंटाळूनच तिनं एकंदरीत आत्महत्या केल्याबाबत त्यांनी फिर्याद नोंदवली होती। कारण यामध्ये यापूर्वीसुद्धा काही वर्षापूर्वी तिनं जी मयत महिला आहे तिनंसुद्धा काही घरातल्या गोष्टी कारणावरून नवरा आणि सासू वगैरे यांच्या त्रासांपोटी कोणतं तरी विषारी औषध घेतलेलं असलेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्याबाबत प्रकरण कुठेही आमच्याकडे दाखल नव्हतं किंवा कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल असेल तर काही हे नाही, पण जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करतो आहे। त्यांनी कुठं उपचार घेतले होते, त्यावेळी काय नक्की त्यांनी स्टेटमेंट दिले होतं का कुणाला किंवा काय, याबाबतचा तपास पण ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने केला जाणार आहे। आता या अनुषंगाने जी फिर्याद दिलेली आहे त्याप्रमाणे आमच्याकडं CR नंबर 139/2026 BNS 108-85-115-2 351-2 352 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही 2 जणांना अटक केलेलं आहे। त्यामध्ये त्यांचे मयतीचे पती तानाजी शंकर वालकोली आणि दीर शिवाजी शंकर वालकोली यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची मयतीची सासू सीताबाई आणि जाऊ सुनीता यांच्याबाबत सुद्धा अटकेबाबत जी प्रोसिजर आहे ती करत आहे। या 2 अटक आरोपींना काल न्यायालयात हजर केलं। त्यावेळी न्यायालयाला आम्ही 4 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती। न्यायालयाने आम्हाला 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे आणि आजूबाजूची घटनास्थळावर काही लोक आहेत, कुणी पाहिलं होतं किंवा नक्की प्रकार कसा घडला यासुद्धा गोष्टीचा बारकाईनं आणि गोपनीयनं आपण तऱ्हेन पद्धतीने तपास करत आहे। याच्यामध्ये या महिलेने आपल्याकडे याच्या काही तक्रार केली होती पोलीस स्टेशन? आतापर्यंत आम्ही जे अभिलेख पडताळले त्याच्यामध्ये तर कोणती तक्रार नाही आहे आमच्याकडं।
तसे तक्रार असेल तर ते सुद्धा आम्ही कुठं नोंद असेल तर ते पण रेकॉर्डवर घेऊन या गुन्ह्याच्या तपासात समाविष्ट करू, किंवा इतर कुठल्या पोलीस स्टेशनला असेल, माहेरच्या वगैरे असेल, त्या ठिकाणी असेल तर त्याचीसुद्धा आम्ही या तपासामध्ये माहिती घेऊन ते नोंद करणार आहे. तर अशा तक्रारी न घेतल्यामुळं किंवा तुम्ही बोलताय आता आम्ही तपास करतोय तक्रारी झाली का नाही, परंतु अशा तक्रारी न घेतल्यामुळं असे गंभीर घटना होतात असं वाटत नाही. आता अशा तक्रारीबाबत मी तर माझ्या सर्व टीमला, माझ्या पोलीस स्टेशनला आलेली तक्रार कोणतीही टाळाटाळ न करता ती नोंद घेण्याबाबत मी सर्वांना सूचना दिलेली आहे. आणि ज्या ज्या आवश्यक काही गोष्टी गंभीर असतील तर त्यांनासुद्धा मी स्वतः इकडं बोलवून घेऊन ज्या निदर्शनास आपल्या येतात त्याच्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई कशी करता येईल हे करत असतो, मग ती कोणत्याही स्वरूपाची असू दे. पण आता बहुतांशी घटना अशा असतात की काही दिवाणी स्वरूपाच्या असतात, तर त्या दिवाणी स्वरूपाच्या घटना ज्या आहेत ते दिवाणी कोर्टामध्ये किंवा संबंधित विभागाकडे नोंदवले जातात. पण ज्या घटना फौजदारी स्वरूपाच्या आहेत त्या आम्ही तात्काळ इथं नोंद करतो आणि त्याच्यावरती तपास सुरूच करतो. याबाबत म्हणजे आता ही महिलाने ही घटना झाली, या घटनेमध्ये अशी समिती आहे महिलांची कोणती, त्यांच्याशी काय त्यांची तक्रार झाली होती का त्यांच्याबरोबर? आता त्यांच्याकडे पण आम्ही पत्रव्यवहार करणार आहे त्या अनुषंगाने की बाबा असे महिलेनं, आता बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना न्यायालयीन गोष्टीकडे न वळता काही महिला दक्षता समिती वगैरे आहेत त्यांच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून सुद्धा असे काही कौटुंबिक वाद आहेत ते मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्या अनुषंगाने अशा कुठल्या समितीकडे किंवा तंटामुक्तीकडे किंवा आणि कुठं जर त्यांनी जर तक्रार मांडली असेल आपली, किंवा असे काही वेळेला गाव पातळीवर सुद्धा बैठक घेतली जाते, असे सुद्धा मी त्या लोकांना तंटामुक्ती किंवा पै पाहुण्यांच्यात सुद्धा असे काही विषय झाले असतील तर ते सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही चौकशी करून त्यांचे सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्डवर घेणार आहे.